आपणा सर्वांना उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये सप्रेम सलाम. आपण उपासनेला आरंभ करूया. आहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, देवाचा जय जयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, तुझी कृत्य किती भयप्रद आहेत. तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील, तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या देवाची कृत्य पहा, तो आपल्या कृतीने मानव जातीस धाक बसवितो. यावेळेस आपण देवाच्या चरणाजवळ जात असताना देवाला उपकारस्तुतीच्या प्रार्थनेद्वारे धन्यवाद देऊया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आशीर्वादाच्या उगमा आणि कृपेचा स्रोत असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देव बापा, तुझ्या अखंडित कृपेबद्दल आणि अगणित आशीर्वादांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभू, या सर्व संकटाच्या काळामधून जात असताना प्रभू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ कबूल करतो, तुला मान महिमा आणि गौरव देतो की होय प्रभू, तो तुझा स्पर्श होता. त्या स्पर्शाच्याद्वारे तू आम्हाला धीर दिलास, आमच्या जीवनामध्ये नवीन उभारी तू आम्हाला दिलीस. तो तुझा शब्द होता, त्या शब्दाच्याद्वारे प्रभू तू आम्हाला सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद दिलास. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज तुझ्या पवित्र चरणाजवळ कौटुंबिक उपासनेच्या माध्यमातून प्रभू ऑनलाईन सर्व्हिसच्याद्वारे तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझ्या उपासनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचं सहाय्य केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जी गीतं आम्ही गाणार आहोत, जे वचन ऐकणार आहोत, ते सर्व आमच्या आध्यात्मिक लाभासाठी, वाढीसाठी आशीर्वादाची अशी कर. तुझ्या अगणित उपकारांबद्दल आणि अखंडित कृपेबद्दल प्रभू अगदी मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझे आभार मानतो. प्रभू उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण देवाच्या चरणाजवळ स्तुती आराधनेने भरलेली आपली अंतःकरणं त्याच्या चरणाजवळ रिक्त करूया. आणि यावेळेस आपण थोडा वेळ देवाच्या गौरवासाठी स्तुती आराधना, यावेळेस स्तुती आराधनेमध्ये आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. स्तोत्रसंहिता 112 मध्ये स्तोत्रकरिता पहिल्या वचनामध्ये असं लिहितो, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो, ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे, तो धन्य. परमेश्वराचे भय धरणाऱ्या व्यक्तीला मिळणाऱ्या आशीर्वादांचे वर्णन या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता करत आहे. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे त्याच्या आज्ञांचे पालन करणे होय. एकच गोष्ट केल्याने अनेक आशीर्वाद मिळण्याचे आश्वासन देवाने आम्हाला केलेले आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, जो आनंदाने परमेश्वराची आज्ञा पालन करतो, त्याची संतती आशीर्वादित होते, त्याच्या घरी धनसंपदा असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते व त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही असते. तर चला आपण परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करू, म्हणजे स्तुती आराधनेचा यज्ञ त्याच्या ठाई आपण करू. आपण आपले नेत्र बंद करून त्याच्या सानिध्यामध्ये जाऊ. या गीतामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचे वात्सल्य खूप उंच आहे. म्हणून आपला परमेश्वर जो सेनाधीश देव आहे, त्याची दया, त्याची प्रीती श्रेष्ठ आहे. त्याच्या आराधनेमध्ये जाऊ व गीत गाऊ, त्याला धन्यवाद देऊ. जीवनाहून श्रेष्ठ
नाराज करू. चला तर आपण आणखी काही गीतं गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. टाळ्या वाजवून उंच स्वराने त्या परमेश्वराचा गौरव करूया. तर आपण आपले नेत्र बंद करून तो परमेश्वर जो धन्यवादित देव आहे, जो स्वर्गाच्या सिंहासनावरती रूढ आहे, जो आम्हाला पाहत आहे, जो आम्हाला जाणतो, जो आम्हाला ओळखतो, त्या परमेश्वराची स्तुती आराधना आपण करीतो. ज्या परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचा आम्हाला बनवलेला आहे, त्याच्या स्पर्शाने आपण बनलेला आहोत. खरोखर आपण धन्य आहोत, कारण आपला परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर धन्य आहे. खरोखर प्रभू, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुमच्या नावाचा गौरव करीतो प्रभू येशू राजा, ज्याच्यासाठी तुम्ही आम्हाला बनवलेला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही आम्हाला रचलेला आहे प्रभू येशू राजा. ते आमच्या जीवनाकडून तुम्ही करून घेत आहात म्हणून तुमचे आभार मानतो प्रभू, धन्यवाद देतो, गौरव करीतो प्रभू येशू राजा. तुमच्या प्रीतीबद्दल, तुमच्या कृपेबद्दल, तुमच्या दयेबद्दल, तुमच्या करुणेबद्दल प्रभू आम्ही तुमचे आभार मानतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू येशू राजा. मान महिमा गौरव तुम्हाला देतो, धन्यवाद देतो. येणारं वचन प्रभू तुम्ही आशीर्वादित केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. मान महिमा गौरव तुम्हाला देऊ. हा स्तुती आराधनेचा यज्ञ तुम्हाला समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना येशू आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि गोड नावाने प्रार्थना करीतो, म्हणून तुम्ही ऐका विद्यार्थी. आमेन.
यावेळी स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 81 या स्तोत्राचं आळीपाळीनं वाचन करण्यात येईल. स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 81 या स्तोत्राचं आळीपाळीनं वाचन करण्यात येईल. ख्रिस्त येशूमध्ये आपणा सर्वांना माझा सलाम. स्तोत्रसंहिता 81 याचे आपण आळीपाळीने वाचन करू. देवाचा चांगुलपणा व इस्रायलाचा बंडखोरपणा. देव जो आपले सामर्थ्य त्याचे मोठ्याने गुणगान करा. याकोबाच्या देवाचा जय जयकार करा. शुक्ल प्रतिपदेस पौर्णिमेस आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा. तो मिसर देशावरून गेला तेव्हा त्याने योसेफ वंशास हाच निर्बंध साक्षीसाठी नेमिला. ज्याला मी ओळखले नव्हते त्याचे भाषण मी ऐकले ते असे. तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडविले. मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले. मरीबाच्या जलाजवळ मी तुला पारी केले. तुला अन्न देव नसावा. तू परक्या देवाच्या पाया पडू नये. परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही. इस्रायलाने माझे ऐकले नाही. माझे लोक माझे ऐकतील. इस्रायल माझ्या मार्गाने चालेल तर बरे होईल. परमेश्वराचे द्वेष्टे त्याला वश होतील आणि ते सतत धाकात राहतील. शेवटचे वचन आपण सर्वजण मिळून वाचू. मी त्याला गव्हाचे सत्व खाऊन घालील आणि मी तुला तृप्त करील. वाचलेली सर्व वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी परमेश्वर देव आशीर्वादित करो. आमीन. आजच्या मननासाठी नेमण्यात आलेले जे शास्त्रपाठ आहेत त्या शास्त्रपाठांचं वाचन यावेळेस होईल. पहिला शास्त्रपाठ दुसरे राजे याचा 23वा अध्याय आणि 10 ते 25 या वचनांचं वाचन होईल. जुन्या करारातून दुसरे राजे याचा 23वा अध्याय 10 ते 25 या वचनांचं वाचन होईल. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक सलाम. दुसरे राजे याचा 23वा अध्याय 10 वचनापासून 23 वचनापर्यंत देवाचे वचन आपण ऐकूया. नंतर कोणी आपला पुत्र अथवा कन्या यांच्या अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमाच्या पुत्रांच्या खोऱ्यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकिले. जे घोडे यहूदाच्या राजांनी सूर्याला वाहून परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारे नथनमेलेक नावाच्या खोज्याच्या बाहेरच्या बाजूला कोठडीवर ठेवले होते ते त्याने काढून टाकिले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकिले. आहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहूद्याच्या राजाने केल्या होत्या आणि मनुष्याने परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात ज्या वेद्या केल्या होत्या त्या राजाने मोडून तोडून टाकिल्या आणि त्यांची धूळ माती त्याने खिद्रोन ओहळात फेकून दिली. आणि इस्रायलाचा राजा शल्मोन याने यरुशलेमेच्या पूर्वेस विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सिद्धोनांच्या अमंगळ देवी अष्टोरेत, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या प्रित्यर्थ
जी स्थाने बांधली होती ती राजाने भ्रष्ट केली. त्याने तेथील मूर्तिस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले. तेथील आशेरा मूर्ती तोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेवली. मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्च स्थान इस्रायलाकडून पाप करवणारा नबाट पुत्र यराबाम याने बांधिले होते, ती वेदी व ते सर्व उच्च स्थान त्याने पाडून टाकिले. ते उच्च स्थान जाळून टाकिले, त्याचा भुगा केला, आशेरा मूर्ती जाळून टाकल्या. योशियाने वळून पाहिले तर डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या. त्याने माणसे पाठवून कबरातून हाडे बाहेर काढून आणली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली. ह्या गोष्टी विदित करणाऱ्या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळवले होते त्याप्रमाणे हे घडले. मग त्याने विचारले, माझ्यासमोर जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे? नगरातील लोकांनी त्याला सांगितले की तू ह्या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहुदातून येऊन विदित केले त्याचे हे थडगे. तो म्हणाला, त्याच्या वाटेला कोणी जाऊ नका, त्याच्या अस्थी कोणी काढू नका. त्यांनी त्याच्या अस्थी शम्रोनातून आलेल्या संदेष्ट्यांच्या अस्थीबरोबर तशाच राहू दिल्या. जेवढी उच्च स्थाने शम्रोनातील नगरात बांधून इस्रायलाच्या राजाने परमेश्वरात संताप आणला होता ती सर्व योशियाने काढून टाकली. त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणे त्यांचे केले. तिथल्या उच्च स्थानांचे याजक होते तितक्यांना त्याने त्या वेद्यावर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो यरूशलेमेस परत गेला. नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा केली की ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यार्थ वल्हांडण सण पाळा. असा वल्हांडण सण इस्रायलाचे शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्रायलाचे राजे व यहुद्याचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी परमेश्वराच्या प्रित्यर्थ यरूशलेमेस वल्हांडण सण पाळण्यात आला. ही सर्व वचने आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित हो. आमेन. संत पाऊलाचे रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 6 या वचनांचं वाचन होईल. नवीन करारातून रोमकरास पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 6 या वचनाचं आपण वाचन करूया. देवाने इस्रायली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही. तर मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? कधीच नाही. कारण मीही इस्रायली अब्रामाच्या कुळातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायलाविरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की, हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना जिवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात. परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल देवतापुढे गुडघे टेकले नाहीत अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. तसेच हल्लीच्या काळीसुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. आणि जर हे कृपेने राहिले असेल तर ते कर्मानी नाही, नाहीतर कृपा ही कृपा असणार नाही. पण जर ते कर्माने असेल तर मग कृपा नाही, असली तर ते कर्म हे मग कर्म नाही. देव वाचलेली वचने आपल्या सर्व आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करू. आपण शुभवर्तमान ऐकणार आहोत आणि शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर
आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची आपण तयारी करूया आणि आपण उपाससंगीतातून गीत नंबर 150 याचं ध्रुपद आणि पहिलं चरण गाऊया. आत्मा होती देवा विस्तारिता विमल आत्मा होती देवा विस्तारिता तुरा रसना जरी आता नये आम्हावरी तथापि तू चित्तीवरी आम्हा पुरता देवा पुरता विमल आत्मा होती देवा विस्तारिता. यावेळेस आपण शुभवर्तमान ऐकूया आणि संत लुक्रू शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 37 पासून 54 पर्यंतची वचनं यावेळेस आपण ऐकूया. संत लुकाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 37 पासून 54 या वचनामध्ये आजचं शुभवर्तमान लिहिलेलं आहे ते आपण ऐकूया. तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली. मग तो आत जाऊन भोजनास बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही पुरुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करिता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्याने भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसानो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा, म्हणजे पहा सर्व तुम्हास शुद्ध आहे. परंतु तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करिता. ह्या गोष्टी करावयाच्या होत्या व त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने व बाजारात नमस्कार घेणे तुम्हास आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरांसारखे आहात, त्याच्यावरून माणसे न समजता चालतात. तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता. तो म्हणाला, तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार, कारण वहावयास अवघड अशी ओझी तुम्ही माणसावर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावित नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जीवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारतील व कित्येकास छळतील. ह्यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त, म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याच्या हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. तो तेथून बाहेर आल्यावर
शास्त्री व परुषी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे प्रभू तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास अंगीकार जाहीर करूया आणि आपण सर्वजण मिळून आपला विश्वास अंगीकार यावेळेस एकत्रित मिळून म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याजवळून विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस मंडळीसाठी विशेष काही सूचना नाहीत, परंतु गेल्या आठवडी मी जे अपील आपल्याकडे मी जी याचना विनंती केलेली आहे, ते अपील मी पुन्हा आपल्याला करू इच्छितो. आतापर्यंत कोविड केअर सेंटरसाठी जवळजवळ 20 कुटुंबांनी आपली देणगी दिलेली आहे. त्यांचे मी प्रभूमध्ये मनपूर्वक आभार मानतो आणि 31 ऑक्टोबरपर्यंत आपण ही विशेष देणगी जमा करावी अशी आपणास विनंती करतो, कारण 31 ऑक्टोबरनंतर आपण या रकमेचा जो धनादेश आहे त्यामध्ये मंडळीचे आणखीन काही पैसे घालून हा धनादेश आपण आयुक्तांकडे देणार आहोत. तेव्हा कृपा करून 31 ऑक्टोबरपर्यंत कोविड केअर सेंटरसाठी आपली देणगी आपण जमा करावी अशी आपणास नम्र विनंती आहे. आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये विशेष प्रार्थना केली जाईल. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याजवळ विराजमान आहे आणि तो सदैव मानव परिवारासाठी आज आपल्या वतीनं स्वर्गीय पित्याजवळ मध्यस्थी करीत आहे. आज आपणही त्याच्याद्वारे आपल्या सर्व विनंत्या त्या स्वर्गीय पित्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उद्धारक त्याच्याद्वारे आपण सादर करूया. सर्वप्रथम प्रेमळ परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो यासाठी की सर्व प्रकारच्या बिकट अशा समस्यामधून आम्ही जात असताना, अडचणीमधून जात असताना, संकटामधून जात असताना प्रेमळ परमेश्वरा तू आमचा सांभाळ केलास, तू आम्हाला तुझ्या ठाई असलेल्या आरोग्याचा अनुभव येऊ दिलास, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज जरी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन सार्वजनिक उपासनेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो नसलो तरीसुद्धा प्रभू तुझ्या स्तवनासाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या उपासनेसाठी कुटुंब या नात्यानं ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तू आमचं सहाय्य करत आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आज विशेष करून प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ मंडळीतील सर्व लहान थोरांसाठी प्रार्थना करतो. प्रेमळ प्रभू, आमच्यामध्ये जे ज्येष्ठ आहेत अशा सर्व बंधू भगिनींसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, या विशिष्ट कालावधीमध्ये त्यांच्याबरोबर तू राहा. तुझ्या पवित्र स्पर्शाच्याद्वारे त्यांना सर्व प्रकारचं उत्तम आरोग्य त्यांना तू दे. त्यांची काळजी घेणारे, त्यांची सेवा करणारे जे त्यांचे प्रियजन आहेत त्यांच्यासाठी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. त्यांची सेवा करण्यासाठी उत्तम अशा प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद त्यांनाही तू दे. आज विशेष करून प्रभू आम्ही आमच्या मंडळीमध्ये मेडिकल स्टाफ, नॉन मेडिकल स्टाफ जे आहेत त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. डॉक्टर्स, ब्रदर्स, सिस्टर्स आणि इतर मेडिकल स्टाफ, प्रभू या सर्वांना तुझं उत्तम आरोग्य दे. तुझी सेवा करत असताना सर्व प्रकारचा उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद त्यांना सदैव लाभू दे. त्यांच्या परिवारांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांच्यावर तुझ्या दयेचा, कृपेचा आणि आरोग्याचा हात सदैव असू दे प्रभू. आणि त्यांची सेवा तुझ्या गौरवासाठी येणाऱ्या काळामध्ये अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की सध्याच्या या परिस्थितीमध्ये
कोरोना विषाणूचा संसर्गाची प्रेमळ परमेश्वरा लागण कमी होत आहे हे आम्हाला दिसत आहे. आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रेमळ परमेश्वर येणाऱ्या काळामध्ये या सर्व कोरोना विषाणू संसर्गाची बाधा मानवजातीपासून तू दूर कर, समूळ नष्ट कर, ही तुझ्या चरणाजवळ मी प्रार्थना करतो. आणि तरीही प्रभू, ज्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे अशा सर्व नियमांचं पालन करून आम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असा अनुग्रह अशी कृपा आम्हा सर्वांवरती तू कर. त्याचप्रमाणे प्रभू, आमच्या मंडळीमध्ये आणि ज्या काही सेवेमध्ये अनेक लोक आपलं योगदान देत आहेत त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. विशेष करून शिक्षण क्षेत्रामधील आजी माजी शिक्षक आहेत, सर्व शिक्षण संस्था आहेत, त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. प्रभू, अशा सर्व मुलांसाठी, मुलींसाठी, तरुणांसाठी, महाविद्यालयांच्या मुलांसाठी, इतर जे करिअरचे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू, या काळामध्ये हे सर्व ऑनलाईनचं होणारं शिक्षण प्रभू या सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. ज्या काही टेक्निकल अडचणी असतील, अनेक अडथळे असतील, ते सर्व येशूच्या नावाने तू दूर कर आणि येणाऱ्या काळामध्ये प्रेमळ परमेश्वरा या शिक्षणामधील सातत्य प्रेमळ परमेश्वरा प्रस्थापित व्हावं असं तू दयेने आणि कृपेनं कर. विशेष करून प्रभू, आज आमच्यापैकी जे दुःखी, आजार आणि कष्टी आहेत त्यांची आम्ही आज आठवण करतो. प्रभू, तू म्हणतो तुमच्यापैकी कोणी दुःखी आहे काय? खरोखरच त्यांनी प्रार्थना करावी. आनंदित आहे काय? त्यांनी स्तोत्रे गावीत. प्रभू, आज आम्ही जे आजारी आहेत, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, अशा सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा स्पर्श या क्षणाला त्यांना तू कर. होय प्रभू, तू आरोग्याचा दाता आहेस आणि विश्वासानं जो तुझ्याकडे येतो, जो तुझ्यासाठी प्रेमळ परमेश्वरा भुकेला आहे, तहानेला आहे, प्रभू त्याची आर्तवाणी तू ऐकून तुझा पवित्र हात पुढे करून त्यांना आरोग्य देणारा तू देव आहेस. त्या सर्वांना प्रभू या क्षणी तुझं आरोग्य लाभू दे असं तू दयेने आणि कृपेनं कर. आणि विशेष करून आज आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही विशेष प्रार्थना करत आहोत. आज प्रामुख्याने प्रभू आम्ही आठवण करतो कुमारी प्रतिभा मोरे, त्याचप्रमाणे मिस्टर जॉन विजय भोरे, स्पंदन विशाल काळे, कुमारी कॅरोलिन रोहन काळे, मिस्टर विश्वनाथ भालेराव, सिस्टर प्रमिला आर रणभिसे, सिस्टर अर्चना शशांक आवळे, मिस्टर शाबेद मधुकर वाघमारे. प्रभू, या आणि इतर सर्वांचा ज्यांचा वाढदिवस या आठवड्यामध्ये आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तुझं आरोग्य लाभू दे, तुझी सेवा करण्यासाठी अधिक शक्ती, सामर्थ्य, बळ दे प्रभू, आणि त्यांना तू निरोगी ठेव, त्यांना दीर्घायुष्य दे. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आज विशेष करून प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना ज्या विषयाच्याद्वारे आज तुमच्याशी बोलणार आहेस ते तुझं वचन आमच्यासाठी अधिक आशीर्वादाचं, लाभाचं कर. धर्मप्रांतातील सर्व मंडळ्या, धर्मप्रांतातील आचार्य, धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब, या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. प्रभू, आम्हा सर्वांना या तुझ्या सेवेमध्ये तुझा आशीर्वाद, तुझा अनुग्रह दे. हीच आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. या सर्व विनंती आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रियनामाने सादर केल्या म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. आपण या कालावधीमध्ये उपासनेचं दान एकत्र ठेवत असतो आणि हे दान यावेळेस आपण देवाच्या चरणाजवळ देऊया. गीत नंबर 506 यावेळेस आपण गाऊया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समाजात से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने
आता खेद मनी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी. आपण प्रार्थना करू. अनादि अनंत परमेश्वरा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, तू देणारा आहेस आणि आम्ही घेणारे आहोत. प्रभू, तुझ्यापासून मिळणारे आशीर्वाद अगणित आहेत. तुझ्यापासून मिळणारी कृपा अखंडित आहे. आणि म्हणूनच प्रभू, तुझ्या सेवेसाठी, तुझ्या कार्यासाठी आम्ही द्यावं म्हणून जे प्रभू तुझ्या पवित्र भेटीसाठी येत असताना तुझ्या पवित्र भांडारामध्ये आपली मूठ उघडी करतात, त्यांच्या सर्व गरजा तुझ्या संपत्तीनुसार तू पूर्ण करतोस. याच अनुभवातून प्रभू आज जी धर्मदानं आज आम्ही तुझ्या चरणाजवळ वाहिलेली आहेत, अर्पिलेली आहेत, प्रभू ती आशीर्वादित कर आणि ही दानं देण्याच्याद्वारे आणि ती स्वीकारण्याच्याद्वारे आम्हा सर्वांना तुझा भरपूर विपुल आशीर्वाद दे. तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी या दानाचा उपयोग व्हावा म्हणून आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. या दानार्पणासोबतच आम्ही आमचं शरीर, आमचा आत्मा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. काया वाचे म्हणे तू आमच्या मनाचा स्वीकार कर, आमच्या शरीराचा स्वीकार कर, आमच्या बुद्धीचा स्वीकार कर आणि तुझ्या सेवेसाठी आम्हाला अधिक शक्तिशाली बनव. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण देवाचं वचन ऐकणार आहोत आणि देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर उपासना संगीतातून गीत नंबर 531 याचं ध्रुपद आपण गाऊया. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पायामी पडतो अर्जी करीतो, तुझ्यावरी प्रेम वाढो. अंतर्यामाची शुद्धता आणि सत्यता तू जाणतोस. प्रेमळ प्रभू, आज तुझ्या पवित्र वचनातून तुझा सेवक या नात्यानं मी बोलत असताना आणि तुझे प्रियजन या नात्यानं प्रभू तुझे प्रियजन ऐकत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर. आज्ञापालनाच्या आत्म्याद्वारे आम्ही ती ऐकावी म्हणून आम्हा सर्वांच्या मनाचा, अंतःकरणाचा तू ताबा घे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमीन. प्रियजन हो, आजचा हा रविवार रिफॉर्मेशन संडे म्हणजेच सुधारणावादी चळवळ जी आहे त्या सुधारणावादी चळवळीच्या स्मरणार्थ पाळला जातो. 25 ऑक्टोबर हा दिवस रिफॉर्मेशन संडे म्हणून सर्वत्र पाळला जातो आणि या विशेष विषयाला अनुसरून आज मननासाठी देण्यात आलेले जे शास्त्रपाठ आहेत त्या शास्त्रपाठांचं वाचन करण्यात आलेलं आहे. स्तोत्र 81, दुसरे राजे याचा 23वा अध्याय 10 ते 25 वचनं, संत पावलाचं रोमकरास पत्र्याचा 11वा अध्याय 1 ते 6 वचनं आणि संत लुकाचं शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 33 ते 54 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. जेव्हा ख्रिश्चन रिलिजियस कॉन्टेक्स्ट, ख्रिस्ती धर्माच्या संदर्भामध्ये रिफॉर्मेशन हा शब्द जेव्हा आपण वापरतो किंवा रिफॉर्मेशन हा शब्द जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा आपल्या नजरेसमोर एक शब्द येतो किंवा एक प्रतिमा निर्माण होते, ती म्हणजे प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन किंवा युरोपियन रिफॉर्मेशन. कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की 16व्या शतकामध्येच 16व्या शतकाच्या पूर्वार्ध म्हणजेच
1517मध्ये पश्चिम जर्मनी या ठिकाणी मार्टिन लुथर, ज्याला रिफॉर्मर म्हणून जग ओळखतं किंवा ज्याने सुधारणावादी चळवळीचा आरंभ केला, पश्चिम जर्मनीमध्ये 16व्या शतकामध्येच किंवा 16व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये मार्टिन लुथरनी या रिफॉर्मेशनला सुरुवात केली. आणि त्याच्याही अगोदर आपण पाहतो, जेव्हा धर्माचा विषय येतो त्यावेळेस 2 भागामध्ये आपण सामाजिक आणि धार्मिक गोष्टींचा विचार करतो. पहिला भाग सनातन आणि दुसरा भाग सुधारक. पहिला भाग प्रतिगामी आणि दुसरा भाग पुरोगामी. म्हणजे सनातनी किंवा प्रतिगामी या शब्दाचा अर्थ प्रगतीची संधी ज्याच्यामध्ये आहे, क्रांतिकारी संधी ज्याच्यामध्ये नाही. क्रांतिकारी किंवा प्रगतीच्या संधीसाठी जिथं विरोध आहे त्याला सनातनी किंवा प्रतिगामी असं म्हटलं जातं. परंतु सुधारक किंवा पुरोगामी म्हणजेच या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह किंवा क्रांतिकारी विचारांना त्या ठिकाणी मान्यता दिली जाते किंवा क्रांतिकारी विचारांचा स्वीकार केला जातो. ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण आजच्या ह्या शास्त्रपाठांकडे पाहतो, किंबहुना रादर विथ धिस पर्स्पेक्टिव्ह किंवा या दृष्टिकोनातून, या पार्श्वभूमीवर किंवा या दृष्टिकोनातून आपण जेव्हा आजच्या शास्त्रपाठांकडे पाहतो आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा या काळाबरोबर चालण्यासाठीच नव्हे, परंतु काळाच्या पुढे जाऊनसुद्धा सुधारणा काय आहे आणि आपण सुधारक कसं बनावं याचा अर्थबोध आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतून होतो आणि सुधारणेची खात्री आम्हाला पटते. प्रियजन हो, या वचनांकडे जाण्याच्या अगोदर फॉर्मेशन आणि रिफॉर्मेशन याच्यातला फरक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहतो की देवाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 2 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मग परमेश्वर देवाने जमिनीतून मातीचा मनुष्य घडिला. जमिनीच्या मातीतून मातीचा मनुष्य घडिला. घडिला हा शब्द इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, देन द लॉर्ड गॉड फॉर्म्ड मॅन फ्रॉम द डस्ट ऑफ द ग्राउंड अँड ब्रेथ इन टू हिज नॉस्ट्रिल्स द ब्रेथ ऑफ लाईफ. म्हणजेच त्याच्या नाकपुड्यामध्ये त्यानं त्याचा श्वास फुंकला. मातीचा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये आपला श्वास त्याने. परंतु हा मनुष्य भ्रष्ट झाला. हिज इमेज वॉज स्पॉइल्ड. आणि मग ही भ्रष्ट इमेज प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः वधस्तंभावरती मोडली. ती इमेज त्यांनी तोडून टाकली आणि त्याने स्वतःमध्ये एक नवीन इमेज तयार केली. त्याला आपण रिफॉर्म असं म्हणतो. फॉर्म, मातीपासून घडलेला मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर ती स्पॉइल्ड इमेज नष्ट केली आणि ही रिफॉर्म दॅट इमेज. मानवाची इमेज त्यांनी रिफॉर्म केली आणि त्याला आणि निकोदेमाच्या संभाषणामध्ये योहान कृष्णभरपणाचा 3रा अध्याय या ठिकाणी आपण पाहतो की येशू ख्रिस्त निकोदेमाशी त्यांचं संभाषण आहे आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, नव्याने जन्मल्या वाचून, म्हणजे अनलेस जोपर्यंत आम्ही पाण्याने आणि आत्म्याने नवीन आमचा जन्म होत नाही. बघा या ठिकाणी रिफॉर्मेशन आहे. आम्ही मातीने घडले गेलो, परंतु आज्ञा उल्लंघनाच्या पापामुळे आमची प्रतिमा नष्ट झाली आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःमध्ये रिफॉर्मेशन केलं आणि तुम्हाला आणि मला त्याच्या शरीरामध्ये जगण्याची आम्हाला संधी दिली. आणि संत पौल रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय 5वं संत पावलाचे करिंथकरास 2रे पत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये या ठिकाणी तो काय म्हणतो बघा, जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. पहा, जुने ते होऊन गेले आहे, ते आता नवीन झाले. म्हणजे ख्रिस्तामध्ये तुम्ही मी जगत असताना रिफॉर्मेशनचा अर्थ काय? रिफॉर्मेशनचा अर्थ आहे जे जुनं आहे ते मोडून टाकणं आणि जे नवीन आहे ते स्वीकारणं.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताल विश्वासामध्ये या ठिकाणी जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. विश्वासणारे तुम्ही आणि मी न्यू क्रिएशन आहे आणि फॉर्मेशन आहे. न्यू फॉर्मेशन आपण आहोत आणि याच विचारानं आज आपण या संदेशाकडे पाहणार आहोत. हा विचार आपल्या मनामध्ये ठेवून आपण आजच्या संदेशाकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. कारण ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी सुधारलेले आहोत, किंबहुना आम्ही रिफॉर्म्ड आहोत आणि रिफॉर्मर आहोत. रिफॉर्मर याचा अर्थ आम्ही सुधारक आहोत आणि रिफॉर्म म्हणजे सुधारलेले आहोत. आणि या उद्देशानं आजच्या या शास्त्रपाठांकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीच्या भागामध्ये स्तोत्र 81 जेव्हा आपण वाचलेलं आहे त्या 81 स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता प्रामुख्यानं दोन गोष्टीमध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या ठिकाणी तो असं म्हणतो की परमेश्वराने तुमच्या खांद्यावरचा भार काढला, आपल्या हातातला हारा दूर केला, संकटात असताना सोडवले. म्हणजे इस्रायल लोक, देवाचे निवडले लोक, यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे? सहाय्य केलेलं आहे. एवढंच केवळ नव्हे तर तो 8व्या आणि 13व्या वचनामध्ये म्हणतो की देव विश्वासणाऱ्यांना जे संबोधन वापरतो ते संबोधन असं आहे की हे माझे लोक आहेत आणि माझे लोक माझे ऐकतील. तो या ठिकाणी अर्थवाणीनं परमेश्वर या वचनामध्ये म्हणत आहे, इस्रायल लोक जर माझे ऐकतील तर किती बरे होईल. याचाच अर्थ या ठिकाणी एक आर्जव, एक अपील देवाची आहे की लोकांनी, ज्यांना मी आपले लोक म्हणतो, त्यांनी माझं ऐकावं आणि माझ्या मार्गाने त्यांनी चालावं. या ठिकाणी हा जो शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भूतकाळामध्ये देव इस्रायल लोकांवर केलेल्या उपकारांचं या ठिकाणी तो उल्लेख करत आहे की मी त्यांच्या खांद्यावरचा भार काढला, त्यांच्या हातातला हारा दूर केला, संकटात असताना त्याने मी सोडवलं. तर आता देवाची काय अपेक्षा आहे? तर देवाची अपेक्षा आहे की त्यांनी माझं ऐकावं आणि त्यांनी माझ्या मार्गाने चालावं. आणि यासाठी तो एका वचनामध्ये या ठिकाणी काय म्हणतो बघा, 10व्या वचनामध्ये, मीच तुझा देव आहे, परमेश्वर आहे, मीच तुला मिस्र देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे ते मी भरीन. देव तुमच्या आणि माझ्याकडून काय अपेक्षा करतो? त्याच्या मार्गामध्ये चालावं आणि मार्गामध्ये चालत असताना तो म्हणतो की तुम्ही तुमचे तोंड उघडा म्हणजे मी ते भरीन. प्राचीन काळी कोणा एखाद्या सदई राजाला किंवा दयाळू राजा असेल आणि त्या राजाला आपल्या पाहुण्यावर जर मेहरनजर करायची असेल, तो जर त्या पाहुण्यावर संतुष्ट असेल तर तो काय करत असे? तो त्या पाहुण्यांना तोंड चांगलं उघडायला सांगत असे आणि तो पक्वानाने त्यांचं तोंड भरत असे. आणि केव्हा केव्हा या पक्वानामध्ये रत्न आणि माणिके घातलेली असत. प्रियजनो, या वचनाचा अर्थ असा आहे की देव तुम्हाला आणि मला द्यायला तयार आहे, परंतु ते आम्ही स्वीकारायला पाहिजे. या ठिकाणी या वचनामध्ये प्रामुख्यानं देव तुम्हाला आणि मला विशेष देणग्या देतो याचं सूचक या वचनामध्ये स्तोत्रकर्त्यानं व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की देवाचा मार्ग काय आहे? देवाचा मार्ग हा क्रांतिकारी आहे. जुनं ते मोडलं पाहिजे, जुनं ते तोडलं पाहिजे आणि नवीन ते रचलं गेलं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे. या वचनाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. दुसरे राजे याचा 23वा अध्याय आणि 10 ते 25 वचनं आपण ऐकलेली आहेत. आणि या वचनांमध्ये आपण वाचत असताना योशिया देवाच्या मार्गामध्ये, योशिया हा राजा आहे आणि तो देवाच्या मार्गामध्ये चालला असं वर्णन या ठिकाणी आपण पाहतो. आणि योशियाच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती अशी की योशियासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही आणि पुढे झाला नाही. योशिया हा एकमेव राजा, त्याच्या पूर्वी तसा राजा झाला नव्हता आणि यापुढेही झाला नाही असं योशिया संबंधी या वचनामध्ये आपण वाचतो. योशियानं केलेल्या सुधारणा, त्यांनी काही गोष्टी पाडून टाकल्यात, मोडून टाकल्यात, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह कार्य त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यानं ज्या गोष्टी केल्या
त्यापैकी चांगल्या कोणत्या आहेत त्या प्रथम आपण बघूया आणि मग त्यांनी काय मोडलं, कशाची मोडतोड केली हे आपण नंतर बघूया. पहिली गोष्ट त्यांनी केली, ती पहिली गोष्ट या ठिकाणी आपण ऐकलेली आहे, ती म्हणजे तो मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकास ऐकू येतील अशी वाचून दाखवली. योशिया राजानं आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली गोष्ट केली. बघा, आपण रिफॉर्मेशन काय आहे ते बघत आहोत. आणि रिफॉर्मेशन कशामध्ये आहे तर पहिली गोष्ट, देवाच्या मंदिरामध्ये तो गेला आणि कराराच्या ग्रंथातील म्हणजे देवाच्या वचनातील गोष्टी त्यानं लोकांस ऐकू येतील अशा प्रकारे लोकांना वाचून दाखवल्या. दुसरी गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे त्यांनी करार केला, या ग्रंथामधील ज्या गोष्टी आहेत त्या आज्ञा स्वरूपामध्ये जे निर्बंध आहेत, जे नियम आहेत ते आम्ही जिवेभावे पाळू अशा पद्धतीचा करार त्यांनी केला. किती महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली. फक्त लोकांना ऐकू जाईल अशी देवाची वचने वाचली नाहीत, परंतु त्या वचनामध्ये लोकांनी करार करावा यासाठी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, लोकांना प्रवृत्त केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली आणि ज्या अनेक राजांनी त्यांच्या हयातीमध्ये ती गोष्ट केली नव्हती ती योशिया राजांनी केली. आणि ती गोष्ट काय आहे तर वलांडण सण कधी पाळण्यात आला नव्हता, त्याने आज्ञा केली आणि वलांडण सणाची सुरुवात त्यांनी केली. प्रियजनो, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. योशियाने देवाच्या वचनामध्ये जे नव्हतं परंतु ते अस्तित्वात होतं. अध्याय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय अस्तित्वात होतं. त्या ठिकाणी वेद्या होत्या आणि त्या वेद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं दिली जात होती. त्या वेद्यामध्ये अनेक प्रकारच्या गैर आणि अयोग्य अशा गोष्टी केल्या जात होत्या. आणि योशियाने देवाच्या वचनामध्ये जे नव्हतं परंतु जे अस्तित्वात होतं ते नष्ट केलं. म्हणजेच याचा अर्थ देवाच्या वचनामध्ये जे आहे ते अस्तित्वात करण्याचा, रिफॉर्म करण्याचा योशियाने प्रयत्न केला. प्रियानो, आज आपण पाहतो सुरुवातीला ज्या गोष्टी रचल्या जातात, बांधल्या जातात त्याच गोष्टींचा पायंडा पडतो आणि त्याच आधारे पायवाट पडल्यासारखं आपण त्याच गोष्टींनी चालण्याचा प्रयत्न करतो. परंतु वचनाला जे अनुसरून नव्हतं, जे अनिष्ट होतं, जे अयोग्य होतं तरीसुद्धा उच्चस्थानी होतं. योशियाने ते पाडलं, ते मोडलं, जाळून टाकलं, त्याचे तुकडे आणि त्याचे चूर्ण केले. जे पुजारी नेमलेले होते त्या पुजाऱ्यांनासुद्धा त्यांनी काढून टाकलं. तोफेत नावाचं ठिकाण, त्याचा उल्लेख आहे, स्थान असं म्हटलेलं आहे, आणि हे ठिकाण त्यांनी भ्रष्ट केलं. योशिया हा एक रिफॉर्मर म्हणून त्याचं चित्र किंवा त्याचं इमेज या ठिकाणी आपण पाहता. जे अयोग्य होतं ते त्याने काढलं, त्याने मोडलं. आणि आता जेव्हा आपण इन द लाईट ऑफ द टीचिंग ऑफ अ लॉर्ड जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये सुधारणा या विषयाकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस परुष आणि शास्त्री यांच्या प्रवृत्तीचा प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी निषेध केलेला आहे. जीसस हॅज कंडेम्ड देअर थॉट्स अँड देअर ॲक्शन्स. कारण परुष आणि शास्त्री हे वरपांगी सोहळ्याला जास्त महत्त्व देत होते. बाह्य दिखाऊ गोष्टींना त्यांच्यामध्ये जास्त महत्त्व होतं आणि अंतःकरणातील जी शुद्धता आहे, सत्यता आहे त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षित केलं जात होतं. या ठिकाणी योशिया राजानं उच्च स्थानी असलेल्या वेद्या पाडल्या. हे कशाचं प्रतीक होतं? उच्च स्थान म्हणजे काय आहे? प्रियजन हो, ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण जगतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या प्रवृत्तीमध्ये अशा काही गोष्टी असतात की बऱ्याच वेळेला जिथपर्यंत आम्ही समजून घेतो, आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो, परंतु जिथं क्लॅशेस निर्माण होतात, जिथं संघर्ष निर्माण होतो आणि जिथं आमच्या विचारांना कुठेतरी एक चॅलेंज निर्माण होतं, कोणीतरी डिवचलं जातं, त्यावेळेस मात्र आम्ही वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. जसं असं म्हणतात की आंबा गोड आहे. आंबा सुरुवातीची फोड आम्हाला गोड लागते, परंतु जर आंबा कोईल आंबट असेल
तर आंबा आंबट आहे असं म्हटलं जातं, परंतु एक फोड गोड असल्यामुळं आंबा गोड आहे असं होत नाही. अगदी तशाच पद्धतीनं बऱ्याच वेळेला आम्ही मुद्द्याचा जो प्रश्न आहे, आमच्या जीवनामध्ये जो मुद्दा आम्ही उच्च स्थानामध्ये ठेवलेला आहे, तो आमचा अहंकार असेल, आमच्या जीवनामध्ये निर्माण केलेला एक अशी प्रवृत्ती असेल, तिथंपर्यंत कोणी पोहोचू नये, त्यासंबंधी कोणी बोलू नये, आम्हाला तिथंपर्यंत आम्हाला कोणी डिवचू नये, असं बऱ्याच वेळेला आम्हाला वाटतं. आणि जिथंपर्यंत आम्ही ओपन होतो तिथपर्यंतच आम्ही धार्मिक रिवाज आणि धार्मिक शिकवण पाळण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करतो. प्रियानो, या ठिकाणी उच्च स्थानं जी आहेत ती योशियाने पाडलीत. याचा अर्थ ख्रिस्तामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना अशा ठिकाणी सुधारणेची गरज आहे की त्या ठिकाणी खरोखरच मानवी जीवनातील अहंकार आहे, जुलूम आहे, दुष्टता आहे, अयोग्य आणि अनिष्ट गोष्टी आम्ही साठवून ठेवलेल्या आहेत, लपवून ठेवलेल्या आहेत. तिथंपर्यंत आम्ही कोणाला पोहोचण्याची संधी देत नाही किंवा देवाच्या वचनालासुद्धा तिथंपर्यंत पोहोचण्याचा आम्ही काय करत नाही, संधी देत नाही. आणि त्यामुळं बाकीच्या गोष्टींमध्येच आम्ही धार्मिक आचरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पौरुष आणि शास्त्राला म्हणतो, तुम्ही नको त्या गोष्टी विचारात घेता मी दशांश दिला नाही, परंतु तो देणं गरजेचं आहे, परंतु अंतःकरणाची शुद्धता जपणं, ज्या ठिकाणी तुम्ही देवाविरुद्ध वागण्याच्या गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवलेल्या आहेत, तिथंपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाला जर पोहोचू देत नाही, तिथं जर सुधारणा करत नाही, तर आमचं वागणं हे व्यर्थ आहे. एक व्यक्ती मला बोलता बोलता सहज म्हणाली की मी बरेच दिवस दशांश दिला नाही आणि म्हणून माझ्या पाठीमागं ही पीडा लागलेली आहे का? मी देवाचं देणं दिलं नाही, परंतु मला नंतर कळलं की ती व्यक्ती त्याच्याकडे जे काम होतं ते काम करण्यामध्ये थोडीशी चुकत होती. आणि मी आता खोलात सांगत नाही, परंतु त्याच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा जुलूम होता, हे काही लोकांनी नंतर सांगितलं. बऱ्याच वेळेला आम्ही प्रतिष्ठित असं कारण पुढं करतो, दशांश देत नाही म्हणून देव आम्हाला काय करेल, देव आम्हाला अडचणीत आणेल, परंतु देव तुमच्या आणि माझ्या या दशांशापेक्षा दानापेक्षा काय पाहतो, तर आमचं अंतःकरण पाहतो. आणि या ठिकाणी म्हणून तो शास्त्रीय पुरुषांना सावध करत आहे की तुम्ही या वरपांगीपणा करता, परंतु अंतःकरणामध्ये तुम्ही काय करता, देवाचा रोष तसाच तुम्ही ठेवता. प्रियजनो, योशियाने दगड विटाणी बांधलेल्या वेद्या भ्रष्टस्थाने त्यांनी नष्ट केली. पण प्रभू येशू ख्रिस्त जो सुधारणावादी चळवळीचा आद्य जनक आहे, आद्य प्रवर्तक आहे, त्याने स्वतःच्या शरीरामध्ये हा मानवी अहंकार, मानवी जुलूम, दुष्टपणा, अयोग्य आणि अनिष्ट रूपी ज्या वेद्या होत्या त्या त्यांनी मोडून टाकल्या. कारण जुनं पाडल्याशिवाय नवीन बांधता येत नाही. वलांडण सण म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याने घालून दिलेला प्रबोधनाचा विधी आहे. आणि हा विधी, या विधीमध्ये आम्ही सहभागी होत असताना आम्ही त्या विधीचं मर्म हे समजतो की तो आमच्यामध्ये जगतो आणि मी त्याच्यामध्ये जगत आहे. गीतकर्ता म्हणतो, पुन्हा उठला तो ख्रिस्त मीच आहे, शरीरी तुझे रक्त खेळून राहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जगण्याची संधी त्या विधीद्वारे प्राप्त होते. परिपूर्ण आणि पवित्र होण्याची संधी, देवासमान होण्याची संधी आम्हाला प्राप्त होते. आणि प्रियजन हो, हीच एक युनिक सुधारणा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. बऱ्याच वेळेला आम्ही ज्या गोष्टी देवाला अपेक्षित आहेत, जी सुधारणा देवाला अपेक्षित आहे, त्या सुधारणेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून आम्हाला देवाला नको असणाऱ्या गोष्टी पाळण्याचा, जपण्याचा आणि त्याचा परिपाठ करण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु आज या रिफॉर्मेशन संडेच्या दिवशी ज्या उद्धारक देवाने तुम्हाला आणि मला जे जुनं आपल्या जीवनामध्ये ते पाडून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नवीन रचलेलं आहे, नवीन फॉर्म आम्हाला केलेला आहे, आम्ही सुधारलेले आणि सुधारक असे आहोत. आपण विचार करूया, आपण त्याच्या हाती स्वतःला सुधारक आणि सुधारलेले असे म्हणून आपण त्याला समर्पित होत आहोत का? याच विचारानं देव तुमचं आणि माझं सहाय्य करो आणि हा रिफॉर्मेशन संडे तुमच्या आणि माझ्यासाठी एक क्रांतिकारी संडे असा ठरो, अशा आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, मी तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरोखरच तू या युगाबरोबरच नव्हे, परंतु येणाऱ्या काळामध्ये
आम्ही सुधारलेले आणि सुधारक म्हणून प्रभू तुझ्यामध्ये जगावं अशी तुझी इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये जे जुनं आहे, जे अयोग्य आहे, जे अपवित्र आहे ते आम्ही नष्ट करावं, भ्रष्ट करावं आणि तुझ्यामध्ये तुझा पुत्र आणि आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये आम्ही नवीन रचलेले, बांधलेले, फॉर्म झालेले असे असावेत अशी तुझी इच्छा आमच्या जीवनातून तू साकार कर. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं तुमची ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षा नकोस, तर आम्हास वाईटापासून सो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता मानवी बुद्धीचा गम्य तर की अशी देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपले अंतःकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसोया जीवनी.